चला लक्षात आहे. चला काल आपण मोमेंटम शिकलो. ठीक आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय होता फॉर्म्युला किंवा स्टेटमेंट काय होतं? वेन टू ऑब्जेक्ट कोलाइड, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. ठीक है, ये हमने देखा. आणि मग त्या बेसिसवर एग्जाम्पल है जिसको हम बोलते हैं रिकॉइल ऑफ गन. ठीक आहे, डेफिनेशन लिहा मग मी समजवतो. इस पे याच्यावरचं एक न्यूमेरिकल येतं, टेक्स्टबुकमध्ये पण आहे. न्यूमेरिकल भी हम देखेंगे. व्हेन बुलेट fired from gun, the bullet causes the gun to move backwards after firing. This backward motion of the gun is called as recoil of gun. लक्ष द्या. चला नंतर लिहा, आधी समजून घ्या. क्या बोला मैंने? कल भी आप हमने देखा था एग्जाम्पल, न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन का एग्जाम्पल हमने देखा था रिकॉइल ऑफ गन. ठीक है. तर सपोज गन है, ये गन है. गन से मैंने क्या किया? फायर किया. फायर करने के बाद बुलेट क्या होगा आपका? आगे जाएगा. और गन को क्या होगा? जर्क बैठेगा. So when bullet fired from gun, the bullet causes the gun to move backwards after firing. This backward motion of the gun is called recoil of gun. तो इसको क्या बोलेंगे हम? जो backward motion होता है that is called recoil of gun. ठीक है. तो उसके लिए फिर फॉर्मूला क्या आएगा? तो आदिकडे बघा. M1 इक्वल टू क्या रहेगा? मास ऑफ बुलेट. M2 इज इक्वल टू क्या रहेगा? मास ऑफ गन. V1 का मतलब क्या? वेलोसिटी ऑफ बुलेट. V2 का मतलब क्या रहेगा? वेलोसिटी, रिकॉइल वेलोसिटी, या उसको हम बोलेंगे वेलोसिटी, रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन. ठीक है. तो कल हमने देखा टोटल मोमेंटम बिफोर फायरिंग इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर फायरिंग. हाँ, तो चाहे तो मैं यहाँ पे डायरेक्ट जीरो नहीं लिखता. टोटल मोमेंटम बिफोर फायरिंग क्या रहेगा? M1U1 प्लस M2U2 इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर फायरिंग क्या रहेगा? M1V1 प्लस M2V2.
नीट लक्ष द्या. गन स्टार्टिंग में एट इनिशियल गन और बुलेट क्या है, दोनों क्या है, रेस्ट पोजीशन पे है. सो व्हेन दे आर रेस्ट पोजीशन, इनिशियल वेलोसिटी क्या रहता है, जीरो. तो अगर ये जीरो है, ये जीरो है, तो जीरो इंटू एम वन क्या हो जाएगा, जीरो. जीरो इंटू एम टू क्या हो जाएगा, जीरो. तो जीरो प्लस जीरो क्या हो जाएगा, जीरो. तो इसके लिए टोटल मोमेंटम बिफोर फायरिंग क्या रहेगा, जीरो. टोटल मोमेंटम आफ्टर फायरिंग एज इट इज एम वन वी वन प्लस एम टू वी टू. मुझे अभी निकालना है फॉर्मूला वी टू का. ये एम वन वी वन इधर है, ये इधर आके क्या हो जाएगा, माइनस. तो मैं यहाँ पे लिखूंगा माइनस एम वन वी वन इक्वल टू एम टू वी टू. मुझे निकालना है वी टू, तो ये एम टू आ जाएगा नीचे. तो माइनस एम वन वी वन अपॉन एम टू आ जाएगा नीचे, इज इक्वल टू क्या रहेगा आपका, वी टू. तो दिस इज कॉल्ड रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन. तो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन. एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारणार नाही, न्यूमेरिकल सॉल्व करने के लिए आपको बस फॉर्मूला याद रखना है. तो फॉर्मूला क्या है, माइनस एम वन वी वन अपॉन एम टू इज इक्वल टू क्या रहेगा आपका, वी टू. तो इसको हम बोलेंगे रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन. ठीक आहे. एकदा परत सांगतो, तुम्ही सांगा काय काय केलं होतं. टोटल मोमेंटम बिफोर फायरिंग इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर फायरिंग. बिफोर फायरिंग कितना है, जीरो, तो इधर रहेगा जीरो. आफ्टर फायरिंग क्या है, एम वन वी वन प्लस एम टू वी टू. फिर क्या किया हमने, ये वाला इधर आके क्या हो जाएगा, माइनस. तो माइनस एम वन वी वन इक्वल टू एम टू वी टू. उसके बाद वी टू निकालना है, ये आ जाएगा नीचे. तो माइनस एम वन वी वन अपॉन एम टू इज इक्वल टू क्या आएगा, वी टू. तो दिस इज द फॉर्मूला फॉर रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन. ठीक आहे, लिहा चला. काय दोन लेक्चर नव्हता बेटा, कुठे होतास तू.
हाँ, फॉर्म्युला शीटमध्ये दिलं आहे मी हे. फॉर्म्युला शीटमध्ये बघून लिहा. जाओ पुढे. ठीक है, तो यहाँ पे चैप्टर नंबर 1 आपका पूरा एंड हुआ. ठीक आहे. याचं मी टेस्ट तर सांगितलं होतं याच्या वेळेस, पण आता शनिवारी तर तुम्हाला सुट्टी असते ना, म्हणजे शनिवारी काही इश्यू नाही आहे ना टेस्ट द्यायला. हा, संध्याकाळी संध्याकाळी. का तुझं काय हे असतं, स्पोर्ट्स असतात, ड्रॉइंगचा क्लास किती वाजता, आणि संडेला काय असतं? मग सकाळी संडेला किंवा दुपारी असं कुठे बाहेर म्हणजे? नाही मग कसं जरी ॲडजस्ट करून दे मध्ये. ठीक आहे, बाकीच्यांसाठी ठेवतो सॅटर्डे, मग तुला जसं जमेल तसं तू ॲडजस्ट कर. ठीक आहे, चालेल. चला. हाँ, तो यहाँ पे चैप्टर 1 एंड हुआ. मोमेंटम से एग्जाम्पल रह होते, ये वाला वो वाला हम कवर करते हैं. ठीक है, देखो चलो फर्स्ट एग्जाम्पल लिया. द मास ऑफ कैनन इज 500 kg. खूब सिंपल एग्जाम्पल है. And it recoils with a speed of 0.25 मीटर पर सेकंड. लिहा ना, एक्झाम्पल नाही लिहायचं. व्हॉट इज दी एक्झाम्पल माझ्यासोबतच लिहित जा म्हणजे वेळ वाचेल. व्हॉट इज दी मोमेंटम व्हॉट इज दी मोमेंटम ऑफ द कॅनन. हाँ, खूप सिंपल एग्जाम्पल आहे. आला तर 2 मार्काला येऊ शकेल. बोलो क्या क्या दिया है. मास ऑफ कैनन दिया है कितना, 500 kg. अजून काय दिलं आहे, स्पीड मतलब रिकॉइल वेलोसिटी दिया है. आपको बोला है क्या निकालो, मोमेंटम. तो मोमेंटम का फॉर्मूला देखा हमने, काल पासून बघत आलो आहे. मोमेंटम इक्वल टू क्या है, मास इंटू वेलोसिटी. तो मास दिया है, वेलोसिटी दिया है, हाँ बस इंटू करना है. ठीक है, करा चला लिया. गिवन लिखो, मास ऑफ कैनन 500 kg, रिकॉइल स्पीड या इसको हम बोलेंगे वेलोसिटी, ये आपको दिया है 0.25 मीटर पर सेकेंड. आपको बोला है मोमेंटम निकालो. ठीक है, तो मोमेंटम इक्वल टू m इंटू वी. सब पाहिजे तर याला इथं m लिहा, यहाँ पे v लिखो, m इंटू वी. ठीक है, m का वैल्यू 500, वेलोसिटी 0.25. हे समजून घ्या, बाद में लिखो. 500 इंटू 0.25 काय कराल, क्या करोगे. 0.25 ला कसं लिहितो आपण, 25/100. पॉइंट के बाद 2 है ना ये. हाँ, तो 25/100. बोलो अभी क्या होगा. हाँ, ये 0 0 कट. 5 इंटू 25 125. मोमेंटम का यूनिट फॉर्मूल्यावरनं बघा, लवकर सांगत जा. m का यूनिट क्या है, kg. v मतलब वेलोसिटी, इसका यूनिट क्या है, मीटर पर सेकेंड. तो इधर क्या आएगा, kg मीटर पर सेकेंड. ठीक है, लिहा चला.
ठीक आहे, जाऊ पुढे. नेक्स्ट वन लिखो. एक्झाम्पल लेंदी आहे पण समजायला सिम्पल आहे. टू बॉल्स हॅव मासेस ऑफ 50 ग्राम. Two balls have masses of 50 gram and 100 gram respectively, and they are moving along the same line in the same direction with velocities of 3 meter per second and 1.5 meter per second respectively. They collide with each other and after the collision the first ball moves with a velocity of 2.5 meter per second. Calculate the velocity of other ball after collision. वाचू का परत? एक्झाम्पल वाचतो. टू बॉल्स हॅव मासेस ऑफ 50 ग्राम एंड 100 ग्राम रिस्पेक्टिवली. दो बॉल दिया है, दोनों का मास दिया है, and they are moving along the same line in the same direction with velocities of 3 meter per second and 1.5 meter per second. मतलब एक बॉल का वेलोसिटी ये है, दूसरे बॉल का वेलोसिटी ये है. दे कोलाइड विथ ईच अदर. ठीक है, एका लाईनवर जात आहेत. उसके बाद दोनों का क्या हुआ? टक्कर हुआ. एंड आफ्टर द कोलिजन द फर्स्ट बॉल मूव्स विथ वेलोसिटी ऑफ 2.5 मीटर पर सेकेंड. तो आपको बोला है कैलकुलेट द वेलोसिटी ऑफ अदर बॉल. दूसरे बॉल का वेलोसिटी आपको करना है. ठीक है, ठीक है. गिवन का मेरे साथ लिखो, फिर बाद का कैलकुलेशन समझाता हूँ. काय काय दिलंय गिवन मध्ये? बोलो, गिवन में क्या क्या दिया है? मास ऑफ फर्स्ट बॉल कितना दिया है? 50 ग्राम दिया है. हाँ, बट इट इज गिवन इन ग्राम. आपको कन्वर्ट करना पड़ेगा इसको किलोग्राम में. क्या करते हैं हम? किससे डिवाइड करते हैं? ग्राम का अगर कन्वर्ट करना है आपको किलोग्राम में तो हम 1000 से डिवाइड करते हैं, कारण 1000 ग्राम म्हणजे 1 किलोग्राम ना, ये याद रखो. तो 50 डिवाइडेड बाय 1000, दिस 0 0 कॅन्सल. 5/100, 5/100 म्हणजे किती येईल? 0.05. तो 0.05 किलोग्राम. ये याद रखो. नेक्स्ट संकेत सांग, नेक्स्ट क्या दिया है? मास ऑफ सेकेंड बॉल 100. तो 100 ग्राम. अगेन इसको कन्वर्ट करना पड़ेगा ग्राम में, किलोग्राम में. तो 100/1000. हाँ, ये 0 0 कट. परत हा 0 0 कट. 1/10. 1/10 मतलब 0.05.
1 kg, ठीक है, लिया, चला हे 2 लिया. उसके बाद इनिशियल वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉल, जिसको मैं लिखूंगा u1. इनिशियल वेलोसिटी ऑफ सेकेंड बॉल, जिसको मैं लिखूंगा u2. ये बताओ, इनिशियल मतलब स्टार्टिंग, स्टार्टिंग का वेलोसिटी किती दिला है, u1 का कितना दिया है, 3 मीटर पर सेकंड, सही आहे. आणि दुसऱ्याचं किती दिलं आहे, 1.5 मीटर पर सेकंड, ठीक है. उसके बाद फाइनल वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉल, जिसको हम बोलेंगे v1, और फाइनल वेलोसिटी ऑफ सेकेंड बॉल, जिसको हम बोलेंगे v2. और v2 आपको निकालना है. v1 किती दिलं आहे, 2.5 मीटर पर सेकंड. ठीक है, चला आता लिहू नका, अभी हम कैलकुलेशन करते हैं, अभी आप बोलो. नंतर लिहा बेटा, चलो. हाँ, अभी कुठला फॉर्मूला यूज करणार आता. हाँ, कल हमने देखा, कौन सा लॉ देखा, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम. तो मैं यहाँ पे लिखूंगा देयरफॉर अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम, काय होता फॉर्मूला, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फाइनल मोमेंटम. यही था ना, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फाइनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन इक्वल टू इनिशियल मोमेंटम आफ्टर कोलिजन. तो इनिशियल मोमेंटम क्या होगा, m1u1 प्लस m2u2. फाइनल मोमेंटम क्या होगा, m1v1 प्लस m2v2. ठीक है, सांगा आता व्हॅल्यू सांगा. m1 का व्हॅल्यू कितना है, m1 दिना ना, कॅल्क्युलेट फक्त मला सांगा काय काय. 0.05 इंटू u1 का वैल्यू 3 मीटर पर सेकेंड, हाँ, इसको लिखा ब्रैकेट में, प्लस m2 का वैल्यू 100, 0.1 इंटू 1.5 इज इक्वल टू अगेन m1 0.05, v1 2.5 प्लस m2 0.1 इंटू v2 आपको निकालना है. ठीक है, बोलो 0.05 इंटू 3 किती, ये कॅल्क्युलेशन करना आपको, सांगा मला, करून सांगा, बॅक पेजवर करा. 0.05 इंटू 3, बघू किती लोक बरोबर येतात बघू. किती आलं बेटा सर, 0.15 बरोबर ना, 0.15, 0.15 सही है, प्लस 0.1 इंटू 1.5, 0.15 आ रहा है, 0.15 इज इक्वल टू 0.05 इंटू 2.5,
हे बघा ना एकदम 0.125। देखो जिनको नहीं नहीं कळत है एकदम फटाक से, 0.05 का मतलब 5/100, 2.5 का मतलब 25/10, 5 इंटू 25 125, 100 × 10 1000 आणि 125/1000 किती येईल 0.125। तो मैं यहाँ पे लिखूँगा 0.125 प्लस 0.1 इंटू V2 एज इट इज़ 0.1 V2। ठीक है, 0.15 प्लस 0.15 किती येईल 0.30, बरोबर ना 0.30। तो मैं यहाँ लिखूँगा 0.30 इक्वल टू हा 0.125 तसाच प्लस 0.1 इंटू V2। अभी क्या करोगे, ये प्लस इधर आके क्या हो जाएगा माइनस, तो 0.30 माइनस 0.125 इज इक्वल टू 0.1 V2। सांगा 0.30 माइनस 0.125, हे असं आहे 0.30 मायनस 0.125। बघू इधर इधर कुछ नाही मतलब 0 0 मायनस मतलब 10 मायनस 5 5, इधर कॅरी, इकडे किती आला 2 आणि 1 3, इधर आला 7, 0.175। तो 0.175 इज इक्वल टू 0.1 V2। अभी आपको निकालना है V2, हा आला खाली, तो 0.175 अपॉन 0.1 इज इक्वल टू V2। आता सांगा हे कसं कराल, इसका बोलो। 0.175 ला कसं लिहिणार, 0.175 का मतलब 175/1000, ठीक है। 0.1 का मतलब 1/10 इज इक्वल टू V2। आता काय करणार 175/1000 एज इट इज इनटू, ये ऊपर जाके उल्टा, उल्टा मतलब 10/1 इज इक्वल टू V2, दिस गेट कॅन्सल। तो 175/100 म्हणजेच किती येईल 1.75 मीटर पर सेकंड। तो दिस इज रिकॉइल वेलोसिटी ऑफ गन। ठीक है, लिया चला। मेन कैलकुलेशन है, कैलकुलेशन आपको आना चाहिए। ठीक है, मॅथ्सचं पण पुस्तक होतं का मॅथ्स,
ठीक आहे, जाऊ. झालं बेटा. लिहा. नेक्स्ट लिखो. किती थर्ड वन ना एक्झाम्पल. An object of mass 16 kg is moving with an acceleration of moving with an acceleration of 3 meter per second square. Calculate the applied force if the same force is applied if the same force is applied on an object of mass 24 kg, how much will be the acceleration? बघा सिंपल है, ध्यान दो. देखो बाद में लिखना, पहले सगळं समजून घ्या. हाँ, दो केस बोला है आपको. फर्स्ट केस मास, मतलब m1 लिख रहा हूँ. कितना दिया है? मास ऑफ ऑब्जेक्ट 16 kg. ठीक है. उसके बाद उसका एक्सेलरेशन a1 लिख रहा हूँ. किती दिलं है? 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. और आपको बोला है फोर्स निकालो. तो F इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हां, काल आपण फॉर्म्युला बघितला. F इज इक्वल टू मा म्हणजे काय? मास इंटू एक्सेलरेशन. हाँ, तो मैं m की जगह m1 लिख रहा हूँ, a की जगह लिख रहा हूँ a1. m1 कितना दिया है? 16. a1 कितनी दिला है? 3. 16 इंटू 3 कितना होगा? 48. यूनिट क्या रहेगा इसका? न्यूटन. तो पहला आंसर आपको मिल गया 48 न्यूटन. ठीक है. दूसरा क्या है? दूसरा केस क्या बोला है? इफ द सेम फोर्स इज अप्लाइड, मतलब फोर्स कितना लोगे आप? 48 न्यूटन. क्या दिया है? मास कितना दिया है? हाँ, तो अभी मैं यहाँ पे लिख रहा हूँ m2 24 kg. और आपको क्या निकालने के लिए बोला है? एक्सेलरेशन, मतलब a2. बरोबर. अगेन सेम, F इज इक्वल टू m इंटू ए. तो F इज इक्वल टू m की जगह क्या लिखूंगा? m2. इधर क्या लिखूंगा? a2. F का वैल्यू कितना है? 48. m2 का वैल्यू कितना है? 24 इंटू इधर क्या रहेगा? a2. सांगा था काय होईल? ये जाएगा नीचे. तो 48 अपॉन 24 इज इक्वल टू क्या आएगा? a2. 24 जा 1, 24 जा 2. तो a2 का वैल्यू कितना आएगा? 2. इसका यूनिट क्या होता है? मीटर पर सेकंड स्क्वायर. तो दिस इज युअर सेकंड आंसर. ठीक आहे, सिंपल होतं. लिहा चला.
काल आहे ना मी फॉर्म्युला शीट दिले, जे नव्हते काल आज माझ्याकडनं घेऊन जा. फॉर्म्युला शीट. ठीक आहे, चला कालचं फॉर्म्युला शीट काढा. का नाही आणलं आता? नाही आहे तुमच्या? तुझं आहे चैतन? एक दे यांना, यांना शेअर कर. ते पेज नंबर 6 काढा, पेज नंबर 6. हाँ, तुमच्या टेक्स्ट बुक में जो क्वेश्चंस आहेत ना, गिव साइंटिफिक रीज़न, तो वो साइंटिफिक रीज़न का आंसर मैंने यहाँ पे लिखा है. तुम्हाला हे परत, तुम्हाला हे इथं पण लिहायचं आहे आणि तुम्हाला नोटबुकमध्ये पण लिहायचं आहे. हां, देखो पहिला पढ़ रहा हूँ मैं, लक्ष द्या. आता लिहायची गरज नाही, आज आपण फक्त ते डिस्कस करू आणि मग नेक्स्ट लेक्चरला परत संडेला परत याची सगळं रिव्हिजन घेऊ. जो एक्सरसाइज तुम्हाला दिला आहे ते सगळं सॉल्व करू, म्हणजे चॅप्टर 1 एंड होईल. ठीक आहे. सॅटर्डेला मी टेस्ट बोललो आहे ना, तर सॅटर्डेला मग मी रिव्हिजन काहीतरी करतो आणि मग टेस्ट घेईल. आधी रिव्हिजन घेऊ आणि मग टेस्ट घेऊ. ठीक आहे. वेन एन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड इट्स एक्सेलरेशन इज यूनिफॉर्म. क्या बोला है क्वेश्चन? गिव साइंटिफिक रीजन. वेन एन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड इट्स एक्सेलरेशन इज यूनिफॉर्म. यूनिफॉर्म का मतलब क्या? कॉन्स्टंट. ठीक आहे. तो तुम्हाला 2 मार्काला किंवा 3 मार्काला येतो, 2 मार्काला येतो वाटतं ना साइंटिफिक रीजन. तो तुम्हाला 2 पॉईंट्स पेन लिहायचे आहेत. हाँ, बहुत अच्छे से मैंने लिख के दिया है. हाँ, मी डायरेक्ट असं दिलंय, तुम्ही याला 2 किंवा 3 पॉइंट्स करा, आंसर आपका होगा. आणि रट्टा मारू नका, समजून लिहा. देखो क्या दिया है. वेन एन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड इट इज अंडर द इफेक्ट ऑफ कॉन्स्टंट फोर्स नोन ॲज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. कुठला फोर्स असेल? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. हेन्स फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन we can say that this constant force of gravity accelerate the freely falling object uniformly. This uniform acceleration is known as acceleration due to gravity which acts towards the center and it is denoted by letter G. हाँ, तो कौन सा फोर्स एक्ट हो रहा है? तो फोर्स ऑफ ग्रेविटी एक्ट हो रहा है एंड बिकॉज ऑफ फोर्स ऑफ ग्रेविटी ऑब्जेक्ट आपका क्या है? यूनिफॉर्म एक्सेलरेशन में आ रहा है. हे मेन 2 पॉइंट्स लक्षात ठेवा, बाकी काहीच रट्टा मारायचं नाही. कुठला? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ये बात याद रखो तर तुम्हाला ते लिहिता येईल. ठीक आहे. संकेत लक्ष दे. बाहेर बघतोयस ना आता, म्हणून बाहेरने बघत आहे. सेकंड वाला है, even though the magnitude of action force and reaction force are equal and their directions are opposite, their effects do not get cancelled. कल भी हमने देखा था, देखो ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स इक्वल आणि अपोजिट असला तरी देअर इफेक्ट्स डू नॉट गेट कॅन्सल. असं का होतं? कारण ते एकाच ऑब्जेक्टवर ॲक्ट नाही होत. ते काय असतं? दे ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. डिफरंट ऑब्जेक्टवर ॲक्ट होतात, म्हणून ते इक्वल आणि अपोजिट जरी असले तरी ते काय होत? कॅन्सल होत नाही. देखो क्या लिखा है आंसर में. when two bodies interact the action and reaction forces come into action even though their magnitude is same and their direction is opposite, their effects do not get cancelled because these action and reaction force do not act on the same body. इतना मेन सेंटेंस याद रखो तो तुम्हाला आंसर लिखता है. दे डू नॉट एक्ट सेम बॉडी, क्योंकि अगर सेम बॉडी पे एक्ट होगा तो देखो, अगर यही बॉडी है, इधर से एक फोर्स एक्ट हो रहा है, इधर से फोर्स एक्ट हो रहा है, इसका वैल्यू है 5 न्यूटन, इसका वैल्यू है 5 न्यूटन, तो ये कैंसिल होगा क्या? तो होगा. क्यों? क्योंकि ये डायरेक्शन में है तो ये प्लस, ये डायरेक्शन में तो ये क्या? माइनस. तो टोटल 5 माइनस 5 कितना हो जाएगा आपका? 0. लेकिन हमको जो बोला है, तो यहाँ पे हो रहा है 5 न्यूटन, ये एक बॉडी, ये एक दूसरा बॉडी है जिसपे एक्ट हो रहा है 5 न्यूटन. तो ये बॉडी अलग अलग है, इसके लिए ये एक्शन एंड रिएक्शन क्या होगा आपका? कैंसिल होगा नहीं. ठीक है. तो एवढा एक मेन गोष्ट लक्षात ठेवा. थर्ड वन,
इट इज इजियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर टू क्रिकेट बॉल वेन बोथ आर ट्रॅव्हलिंग विथ दी सेम वेलॉसिटी. हां, मी तुम्हाला मोमेंटम जेव्हा शिकवलं तेव्हा हे सांगितलं होतं. असं का? कारण फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल किसको रहता है, मास एंड वेलोसिटी को. तो टेनिस बॉल का मास क्या रहेगा, कम रहेगा एज कंपेयर टू क्रिकेट बॉल. बराबर, ये वाला रीजन है. देखो मैंने क्या दिया इधर, मोमेंटमचा फॉर्मूला लिला, P इज इक्वल टू एम वी. फिर F का फॉर्मूला हमने जो देखा है m इंटू ए, लेकिन मैंने यहाँ पे a का फॉर्मूला लिखा v माइनस यू अपॉन टी. In the given information, both the balls move with same velocity and finally stop. Thus, force applied to stop the ball will be directly proportional to the mass of the ball. It is easier to stop a tennis ball than a cricket ball moving with the same speed because momentum of cricket ball is higher as compared to mass of cricket ball. Momentum of cricket ball is higher as mass of cricket ball is more than tennis ball, so less force is required. बराबर, सेम रीजन जो मैंने लास्ट इसमें भी आपको एक्सप्लेन किया था. ठीक है. एंड लास्ट वन, द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट एट रेस्ट इज कंसिडर्ड टू बी यूनिफॉर्म. अगर ऑब्जेक्ट आपका रेस्ट में है तो उसका वेलोसिटी क्या रहता है, यूनिफॉर्म. तो त्याचं रिझन काय दिलंय, द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन यूनिफॉर्म मोशन व्हेन इट्स स्पीड इज कॉन्स्टंट ऑल द टाइम. The object at rest has a uniform speed of 0 all the time and does not even change the direction. Hence, the velocity of an object at rest is considered to be uniform. क्योंकि उसका मैग्नीट्यूड भी क्या रहेगा, 0, और उसका डायरेक्शन भी क्या होगा, चेंज नहीं होगा. इसके लिए वो क्या रहेगा आपका, युनिफॉर्म. ठीक आहे. तर हे 4 रिझन हे तुम्हाला नोटबुकमध्ये पण लिहून आणायचे आहेत. हां, नेक्स्ट इसमें मैं आपको चेक करूंगा. ठीक आहे. सायंटिफिक रिझन पुस्तकात बघा 4 आहेत. क्वेश्चन लिहायचा, मग हे आन्सर, क्वेश्चन लिहायचा आणि मग हे आन्सर. ठीक आहे. आज के लिए इतना ही.